पण लोक आता बोलतात की म्हणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. इंदोरीकर महाराजांना लोक बोलतायत का? जो व्यक्ती म्हणत होता की साधी लग्न करा, तेच इंदोरीकर बाबा आपल्या पोरीच्या एकुलते एका पोरीच्या लग्नामध्ये लाखो रुपयांचा खर्च त्यांनी केला. मग लोक आता तोंड सुख घ्यायला लागली. कुणी उठतं ज्याला कशातलं काही माहित नाही ते सुद्धा नावं ठेवतात आणि ते सुद्धा बोलायला लागतात. ज्यांना बाबांविषयी काही माहित नाही त्या लोकांना सांगू की बाबा, प्रत्येक बापाची इच्छा असते की पोरीची हौसमौस करावी. प्रत्येक इच्छा, फक्त कर्जबाजारी न होता हौसमौस. मग आपल्या सगळ्याला एक दिसतं की इंदोरीकर बाबांना लाख रुपयाचा खर्च केला, लाखो रुपयाचा खर्च पोरीच्या लग्नामध्ये केला हे दिसतं. पण त्याच इंदोरीकर महाराजानं पोरीच्या लग्नामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना लाखो रुपये देणगी सुद्धा दिली, हे का दिसत नाही? आज त्या इंदोरीकर बाबांना आपण नावं ठेवतो, पण त्यांच्यामुळंच कितीतरी समाज, जो आपला समाज तोच समाज त्याच इंदोरीकर बाबानं एवढा मोठा समाज कीर्तनाकडे वळवलेला आहे. ते आपल्याला का दिसत नाही? कितीतरी गायींची, माईंची, लेकींची ती सेवा करतात, ते आपल्याला का दिसत नाही? मग थोड्या थोड्या गोष्टीवरती आपण टीका का कराव्या? पण झालंय काय माहित आहे का, आजकाल जो जास्त बोलतो त्याच्यावर जास्त टीका तर होतात. पण चला असू द्या, कारण निंदकाचे घर असावे शेजारी, आणि त्याला सुद्धा इंदोरीकर बाबाने आपल्या शब्दात उत्तर दिलं.